नमस्कार मैत्रिणींनो, आरतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी ढाबा स्टाईल अंडा करी बनवूया. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये भरपूर सारं तेल घातलेलं आहे आणि उकडलेली अंडी टाकलेली आहेत. आता हे आपल्याला ह्या अंड्यांना छान चव येण्यासाठी मी अगदी 1 पिंच भरून मीठ, हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे. आता मोठ्या गॅसवर आपल्याला ही अंडी संपूर्ण भाजून घ्यायची आहेत. 1 मिनिटभर तरी तुम्ही ही अंडी भाजा, म्हणजे त्याला मस्तपैकी असं कोटिंग येईल एक प्रकारचं, आणि छान ती अंडी चवीलासुद्धा खूप छान लागतात. अशीच जरी मुलांना अंडी खायला दिली तरी मुलं आवडीने खातात. आता 1 मिनिटभर झालेलं आहे. अंड्यांना छान कोट झालेले आहेत अंडी. आता आपण ही सगळी अंडी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये जे उरलेले तेल आहे त्याच्यातच तुम्ही भाजी बनवू शकता, किंवा कमी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात अजून थोडंसं तेल मिक्स करू शकता. आता मला कमी वाटते म्हणून मी थोडंसं तेल टाकले. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. एकदम बारीक चिरून घ्या, अजिबात मोठे कांदे चिरू नका, कारण आपल्याला याच कांद्यांमुळं आपली ग्रेव्ही दाटसर होणार आहे. आता कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा आहे, त्याच्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून देते. तोपर्यंत मी इथे 2 टोमॅटोंची प्युरी करून घेतली आहे. आता आपला कांदा छानपैकी झालेला आहे, गोल्डन ब्राऊन पाहू शकता तुम्ही. त्याला 1 मिनिटभरामध्ये कांदा होऊन जातो. हळदी आणि लाल तिखटामुळे त्याला कलर आलेला आहे. आता त्याच्यात 1 चमचा मी भरून आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे, तीसुद्धा परतून घ्या त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत. आणि मी जे टोमॅटो प्युरी केली तीसुद्धा टाकून घेऊया. आता हे मसाला लवकर शिजण्यासाठी मी संपूर्ण भाजीला लागेल तेवढं मीठ त्याच्यामध्ये टाकून घेते, आणि ते सुद्धा आपण छानपैकी परतून घेऊया. हा मसाला आपला छान झाला पाहिजे म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवते. तोपर्यंत मी इथे 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे. असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्या. हे असं आपल्याला एकदम फाईन पावडर नको पाहिजे, असं पाहू शकता ओबडधोबड मी असं कुटलेलं आहे. आता आपला इकडं मसाला हा रेडी झालेला आहे, परतून झाला आहे छान. आता त्याच्यामध्ये ही भरड टाकते, म्हणजे बडीशेप आणि जिरे. आता मसाले टाकून घेऊया. 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, त्याचबरोबर इथे 1 चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आपण खडा गरम मसाला अजिबात वापरलेला नाही. इथे तुम्ही मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता. ठीक आहे. आता ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतले. मी झाकण ठेवून तेल सुटू दिले त्याला. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा बेसन घातलेलं आहे. हे मी भाजून ठेवलेलं बेसन घातलेलं आहे. जर तुम्ही असंच कच्चं बेसन घातलं तर या मसाल्याला कमीत कमी 3-4 मिनटं तरी परतून घ्या. मी भाजलेले टाकले तरीसुद्धा 1 मिनिटभर मी झाकण ठेवून याला परतून घेतले. आता बेसन टाकल्यामुळं आपल्या मसाल्याला लगेच काही तेल सुटणार नाही आहे, पण मसाला आपला छान भाजून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला किती भाजीचा थिकनेस हवा आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी ओता, म्हणजे भाजीची चव बदलणार नाही. आता ही सगळी उकडलेली अंडी आपल्याला त्याच्यात टाकायची आहेत. तुम्ही इथं असं त्यांना मी सुरीने जशा काप दिले तसे काप देऊ शकता, किंवा तुकडे करू शकता, किंवा फोकनी वगैरे तुम्ही त्याला असे टोचे दिले तरीसुद्धा चालेल, म्हणजे आतपर्यंत मसाला जाईल आणि अंडी छान लागतील. तर सगळे अंडे मी त्याच्यात टाकून घेतलेले आहेत. आपल्या ही भाजी आहे ना मंद गॅसवर उकळून द्यायची आहे, म्हणजे पाणी आणि अंडी छान मिक्स होऊन जातील, मसाला आणि अंडी, आणि भाजी छान लागेल. आता मी त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे 1 चमचा. पाहू शकता तुम्ही, कसुरी मेथीने भाजीची चव एकदम तुम्ही ढाब्यात जशी भाजी मिळते तशीच ह्याची चव लागते. मी 5 मिनटं गॅस बारीक करून ठेवलं होतं. आता सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे. मस्त आपली भाजी रेडी होऊन गेली. छान घमघमाट भाजीचा सुटलेला आहे. पाहू शकता. आता थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ रस्सा ठेवू शकता, पण ढाब्यामध्ये शक्यतो अशीच घट्टसर भाजी असते. भाजी आता आपण ती सर्व करूया. नक्की भाजी ट्राय करा. रेसिपी आवडली ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.